आजचा व्हिडिओ बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आहे. कुठलाही शॉप असेल, कॅफे म्हणा, कपड्याचं दुकान असेल, हॉटेल असेल, कुठलाही शॉप टाकायचं असेल तर आपल्याला 15 लाख रुपये तरी लागतातच. सगळ्यात आधी जिथे आपण शॉप टाकणार आहे तिथे कमीत कमी आपण 30,000 भाडं धरू. 1 ते 1.5 लाख रुपये डिपॉझिट. ते शॉप पूर्णपणे मोकळं असतं. त्या शॉपमध्ये आपल्याला सेटअप बनवायचा असेल, पीओपी बनवायची असेल, लाइटिंग बनवायची असेल, कॅफे असेल, काही असेल, कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये त्या सेटअपला लागतात. शॉपच्या बोर्डलाच 50,000 रुपये लागतात. 4-5 लाख रुपयाचा माल भरावा लागतो. 2 मुलं जर कामाला असतील तर त्यांना 15-15 हजार रुपये द्यावं लागतात. 5-6 महिने दुकान काहीच चालत नसतं. त्यामुळे महिन्याला जेवढे आपण इन्व्हेस्ट करतो तेवढे पण निघत नाहीत. त्यासाठी 4-5 लाख रुपये बाजूला ठेवावं लागतात. भाडं भरायला, लाईट बिल भरायला आणि मुलांचं पेमेंट करायला. तुमच्या दुकानाचं मार्केटमध्ये 15-20 वर्षापासून नाव नाहीये की तुमचं बोर्ड बघितलं जसं लोचिंबकाला लोखंड अट्रॅक्ट होतं, आकर्षित होतं, तसं तुमचं बोर्ड बघून लगेच लोक आकर्षित व्हायला. असं आपोआप कोणी येत नसतं. गेम प्रमोशन वाले मार्केटिंगला जवळजवळ 90% पैसे घालवतात आणि घरी बसल्या तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. येते लोकांनी फिक्सच केलंय, पोरांचं पेमेंट द्यावाच लागतो, भाडं भरावंच लागतं, लाईट बिल भरावंच लागतं. मार्केटिंग आपल्या हातात आहे, नाही केली तरी चालते. आधीच्या काळात सोशल मीडिया नव्हतं, आता आहे तर तुम्ही त्याचा घ्या ना फायदा करून. तुमच्या जवळपास कोणी रील स्टार राहत असेल, युट्यूबर राहत असेल, सोशल इन्फ्लुएन्सर राहत असेल तर त्याला सांगा महिन्याला एवढी अमाऊंट घे आणि 2 रील तरी काढ. 50% मार्केटिंगला पैसे खर्च करा. पण तुमच्या आसपासच्या एरियामध्ये तरी कळू द्या की तुमच्या दुकानात काय भेटतंय, नक्की काय नाही, किती व्हरायटी आहेत. मार्केटिंग शिवाय सध्या काहीच राहिलेलं नाहीये. मार्केटिंगला खर्च करा, तुमचं दुकान चालल्याशिवाय राहणार नाही.